नमस्कार मित्रांनो, आज आपण संकलित मूल्यमापन 2 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संकलित मूल्यमापन 2चा जे गुण आहेत ते ऑनलाईन कसे भरायचे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला गूगल क्रोम अथवा मोझिला कोणतेही ब्राउझर ओपन करून आपल्याला ही वेबसाईट टाकायची आहे, student.maharashtra.gov.in आणि एंटर केल्यानंतर हे समोरचं student/db/user/login हे ऑटोमॅटिक येतं। ठीक आहे, जर नाहीच वाटलं तर student.maharashtra.gov.in हे गुगलमध्ये टाकून सर्च करा आणि नंतर स्टुडंट डाटाबेस येतं पहिलं, त्याला क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं। यामध्ये आपल्याला युजर लॉगिनला जायचं आहे। युजर लॉगिनला गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे। ठीक आहे, व त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड पहिलेचा जो आहे तोच असणार आहे आणि हा जो कॅप्चा आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे 6364 आणि आपल्याला लॉगिन म्हणायचं आहे। लॉगिन म्हटल्यानंतर हे असं पहिलं पेज आपलं ओपन होईल। यामध्ये आपल्याला एक्सेलमध्ये जायचं आहे। एक्सेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे बघा डाउनलोड समेटिव्ह 2 असं दिसतंय। काहींच्या ठिकाणी तर डाउनलोड समेटिव्ह 2 दिसणार नाही, तर काय डाउनलोड समेटिव्ह 1 दिसेल। याचा अर्थ त्यांचे पहिल्या चाचणीचेच मार्क भरायचे राहिलेले आहेत। ज्यांचे असे राहिले त्यांनी पहिल्यांदा पहिल्या चाचणीचे मार्क भरून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या चाचणीचे भरायचे। दुसऱ्या चाचणीचे भरायची प्रोसेस आणि पहिल्या चाचणीचे भरायची प्रोसेस सेम आहे, त्यामुळे ही प्रोसेस जर तुम्ही बघितली तर याच प्रकारे पहिल्या चाचणीचे भरून घ्या, त्यानंतर दुसऱ्या चाचणीचे भरून घ्या। आता माझे ऑलरेडी पहिल्या चाचणीचे भरलेले आहेत, त्यामुळे मी दुसऱ्या चाचणीचे भरणार आहे। तर पहिल्यांदा डाउनलोड समेटिव्ह 2 त्याला क्लिक करायचं। या पर्यायाला हा पर्याय एक्सेलमध्ये आहे आणि पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या वर्गाची एक्सेल फाईल डाउनलोड करायची आहे, आपला वर्ग जो आहे तो वर्ग इथे निवडायचा आहे। त्यामध्ये स्टँडर्ड निवडा, मी पहिली निवडतो। सिलेक्ट डिव्हिजन, अल्फाबेटिकली पाहिजे की जेंडरी पाहिजे तर मी जेंडरी घेतो, म्हणजे मुलगी असे येणार आणि ते डाउनलोड फाईल अल्फाबेटिकली पण घेऊ शकता, पण आपल्या विद्यार्थी हजेरीलाही आपण शक्यतो मुली आणि मुलगी असे घेतो, त्यामुळे मी तशी घेतली। ठीक आहे, अशाच प्रकारे आता आपण इयत्ता दुसरी निवडूयात, इयत्ता तिसरी निवडूयात। एक डिव्हिजन आहे, त्याचे पण जेंडर वाईज आपण डाउनलोड फाईल म्हणूयात। आपण जी डाउनलोड फाईल म्हटली आहे ती डाउनलोड फाईल इथे बघा, ही डाउनलोड फाईल इथे होत असते। ठीक आहे, जर आपल्याला ते डाउनलोड फाईल झालेली आहे, आता आपल्याला ही फाईल आपण ओपन करूयात। ओपन होत असताना द फाईल फॉर्मॅट एक्सटेन्शन डज नॉट मॅच वगैरे असं काहीतरी म्हणतं, त्याला आपल्याला काय म्हणायचं असतं, येस म्हणायचं असतं। येस म्हटल्यानंतर याची फाईल आपली ओपन होईल। आपली फाईल ओपन झाल्यानंतर आपण लगेच लिहायला सुरुवात करतो। आता इयत्ता पहिली माझा एकच मुलगा आहे, त्यामुळे एकच मुलगा दाखवतो आहे ते। आपण काय करतो, लगेच लिहायला सुरुवात करतो, पण ते त्यामध्ये काही लिहिता येणार नाही। कारण का, तर इथे बघा इनेबल एडिटिंग, आपण ह्याला क्लिक केलेलं नसतं। इनेबल एडिटिंग म्हणजे फाईल डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ती एडिट करण्यासाठी इनेबल करायला लागते, त्याला क्लिक करा, ऑटोमॅटिक इनेबल एडिटिंग होते। आता तुमची फाईल इनेबल एडिटिंगसाठी इनेबल आहे, पहिल्यांदा ही फक्त रीड ओनली होती। ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला काहीही बदल करायचा नाही, काही लिहायचं नाही आहे। फक्त इथे जो आहे कॉलम, याच्यामध्ये जे वाय आहे, जर विद्यार्थी अपसेट असेल तर तिथे फक्त कॅपिटलमधलं एन लिहायचं आहे। ठीक आहे, आणि जर प्रेझेंट असेल तर तुम्ही त्याला काहीही करू नका, वाय आहे ते असं तसं असू देत। ठीक आहे, तर फक्त हा बदल करायचा आहे आणि इथे आपल्याला वाय असेल तेव्हा इथे मार्क लिहायचे आहेत। काय लिहायचे आहेत, तर त्याला मिळालेले पहिले आहेत फर्स्ट लँग्वेज, पहिले लँग्वेजला मार्क किती आहेत, तर त्याला कितीपैकी आहे, तर 30 पैकी आहेत। तर 30 पैकी त्याला मार्क मिळालेले आहेत 29। ठीक आहे, आणि नंतर मॅथमॅटिक्स, इथे त्याला 30 पैकी 30 मार्क मिळालेले आहेत। ठीक आहे, आता काय बघायचं आपल्याला, तर 30 पैकी 30, 30 पैकी 29, 30पेक्षा तुम्ही जास्त मार्क लिहू शकत नाही। जर लिहिलात तर तुमची इथे मार्क घेईल, परंतु अपलोड होताना मार्क अपलोड होणार नाही। ठीक आहे, आणि जर इथे एन लिहिलं म्हणजे जर तो अब्सेंट असेल तर इथे मार्क नाही लिहायचे, इथं कोरं सोडून द्यायचे पूर्णपणे, हे हा रकाना यामध्ये काही लिहायचं नाही। ठीक आहे, जर एन असेल तर। ठीक आहे, आणि वाय असेल म्हणजे प्रेझेंट असेल आणि त्याला 0 मार्क मिळाले असेल तर 0 लिहायचे। समजा त्याला 30 पैकी
9 मार्क मिळाले तर 0-9 लिहायचं नाही, फक्त तिथे 9 लिहायचं. ठीक आहे, म्हणजे 2 अंक लिहायचे नाही आहेत. जर 1 अंकी असेल तर 0-9 लिहायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, आता त्याला 29 मार्क मिळाले ते लिहिले मी. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, म्हणजे फाईल अशी पूर्ण भरल्यानंतर तुमचे जेवढे विद्यार्थी असतील तेवढे आपल्याला काय करायची, फाईल सेव्ह करायची. त्यासाठी आपण काय करणार, फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप निवडा, जेणेकरून तुम्हाला फाईल लगेच मिळेल. म्हणजे सेव्ह कुठे करायची आहे. ठीक आहे, डेस्कटॉपमध्ये जर हवंच असेल तर तिथे डेस्कटॉपला एखादं नवीन फोल्डर तयार करा, ज्याला नाव द्या, नाव देऊयात आपण. ठीक आहे, आणि ते ओपन करा आणि त्यामध्ये आता आपल्याला ही फाईल सेव्ह करायची आहे. परंतु आपल्याला इकडे बघा, आता या फाईलला इथे नाव येणार नाही. आपल्याला या फाईलला नाव कोणतं द्यायचं आहे, जे ऑलरेडी आपण डाउनलोड केलेली फाईल होते त्या फाईलला होतं ते नाव द्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार आहेत, मग आपण आपली जी फाईल डाउनलोड केली होती तो फोल्डरमध्ये जाऊयात. आपण इथं फाईल डाउनलोड केल्या होत्या ना, तर त्या फाईल इथे आहेत डाउनलोड केलेल्या. ठीक आहे, इयत्ता तिसरीचे कारण 3 दिसते आणि इयत्ता पहिलीचे कारण त्याला 1 दिसते. ठीक आहे, तर ह्या फाईलला क्लिक करून F2 दाबायचं. काय दाबायचं आपल्याला, F2 दाबल्यानंतर ती त्याचं रिनेम म्हणून येईल. त्या नावाला फक्त Ctrl+C कॉपी करायचं आहे. केलं कॉपी, आणि ते कॉपी केलेलं नाव आता आपल्याला आपण एक्सेल फाईलमध्ये आल्यानंतर इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. केलात बघा, काय नाव आलं, एक्झाम 2, माझा UDIS नंबर आला /01 म्हणजे इयत्ता पहिली, /01 म्हणजे तुकडी पहिली 2016. ठीक आहे, आता आपल्याला इथे एक्सेल वर्कबुक जे आहे सेव्ह ॲज टाईप हा जो ऑप्शन आहे, इथे आपल्याला काय निवडायचं आहे, CSV, डेलिमिटेड CSV, डेलिमिटेड दिसते, त्याला निवडायचं आहे. केला, निवडल्यानंतर आपल्याला आता ही फाईल काय करायची, आपल्याला सेव्ह म्हणायची आहे. सेव्ह म्हटल्यानंतर सम फीचर आर दिस वर्कबुक माइट बी लॉस्ट इफ यू सेव्ह इट ॲज CSV असं म्हणतं तरी आपण येस म्हणायचं, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. ठीक आहे, आता ही आपली फाईल कुठे सेव्ह झाली तुम्हाला दाखवतो. हे मिनिमाइज करतो मी पूर्ण. बघा, पायाभूत आपण नवीन फोल्डर तयार केलं, तर पायाभूत फोल्डरमध्ये ही फाईल तयार झाली. ही CSV.CSV झाली दिसते. ही फाईल कोणत्याही परिस्थितीत उघडायची नाही. उघडला तर ती पुन्हा एक्सेल फॉर्मॅटमध्ये येते. आता फाईल ही आहे तशीच अपलोड करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करायचं, पुन्हा आपल्या गुगल क्रोमला जायचं आहे. इथे गेल्यानंतर एक्सेलमध्ये पुन्हा जायचं आहे. जसं आपण डाउनलोड सबमिट टू केलं तिथं अपलोड सबमिट टूला क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर आपल्याला ते क्लिक केल्यानंतर चूज फाईल येईल. चूज फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपल्याला फाईल आपली कुठं आहे, तर आपल्या डेस्कटॉपला फाईल आहे, बरोबर. डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉपमध्ये आपण पायाभूत हे नवीन फोल्डर तयार केलं होतं, की नाही, ते पायाभूत फोल्डरला क्लिक केलं, ओपन, आणि आता या फाईलला क्लिक करायचं आहे आणि ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हटलं की त्या फाईलचं नाव इथे आपल्याला दिसेल आणि आपल्याला अपलोड स्टेप 1 म्हणायचं आहे. अपलोड स्टेप 1 म्हटलं की थोडा वेळ घेईल. थोड्या वेळानंतर आपल्याला तिथे प्रोसेसिंग असा गोल चिन्ह त्या वेबसाईटवर आपल्याला दिसेल, जे की आपली फाईल प्रोसेस होत आहे, म्हणजे अपलोड होत आहे. अपलोड स्टेप 1 इज कम्प्लिटेड. तुमची योग्यरित्या फाईल अपलोड झालेली आहे. आता दुसऱ्या स्टेपसाठी जर आपल्याला जायचं आहे, त्याला ओके म्हणा. बघा, तुम्ही जो विद्यार्थी भरला होता मी त्याचं भरलेलं, त्याला फर्स्ट लँग्वेज 29 मार्क आणि सेकंड लँग्वेज 30 मार्क. दोन्ही वेळेस PP म्हणजे अटेंडन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता ही फक्त पहिली स्टेप झाली आहे. आता आपल्याला अपलोड दुसरी स्टेप म्हणजे हाय जो भरलेली माहिती आपण जी बघितली ती बरोबर आहे. आता ही आपल्याला अपलोड करायची, तर अपलोड स्टेप 2ला क्लिक करायचं आपल्याला, आणि डाटा अपलोड सक्सेसफुली. बघा, हा मेसेज आला म्हणजे तुमची फाईल अपलोड सक्सेसफुली झालेली आहे. आता ही अपलोड झालेली फाईल योग्यरित्या अपलोड झाली आहे की नाही ती कशी पाहायची, तर त्याचीसुद्धा आपल्याला सुविधा इथे दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला रिपोर्ट्समध्ये जायचं आहे. रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे बेसलाईन अँड समिटिव्हमध्ये. या पर्यायाला क्लिक करायचं आहे. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झाम टाईप निवडायचं आहे. आता आपण सबमिट 2 भरलेला आहे. जर फर्स्टचे मार्क पाहिजे असेल तुम्ही फर्स्टला बघू शकता. आपण आता 2चे भरलेलं आहे, आपण 2चे पाहणार आहोत. 2 केलं, त्यानंतर स्टँडर्ड सिलेक्ट करा. आपली पहिली स्टँडर्ड आहे. डिव्हिजन आपली 1 आहे. आपण जेंडर कोणत्याही एकाने एकच विद्यार्थी आहे माझा सध्या. आपण आपल्याला जशी हवी तशी अल्फाबेटिकल घ्या किंवा जेंडर घ्या. प्रोसेसिंग होत आहे. बघा, स्टुडंटचा ID आलेला आहे, त्याचं नाव आलेलं आहे, मेल, प्रेझेंट 29 मार्क मराठीसाठी आणि 30 मार्क
गणितासाठी. आता इयत्ता तिसरीचे पण आपण मार्क भरणार आहोत. सेम हीच प्रोसेस आहे. काय करायचं, इयत्ता तिसरीची फाईल आहे त्याला काय केलं आपण पहिल्यांदा ओपन म्हटलं. ओपन म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा यस किंवा नो असं विचारेल, होय की नाही. बघा इथे दाखवतोय यस. पहिल्यांदा आपण काय म्हणायचं, यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर आपल्याला तिसरीची फाईल ओपन होईल. तिसरीची फाईल ओपन झाल्यानंतर इनेबल एडिटिंग म्हणायचं आहे. इनेबल एडिटिंग म्हटल्यानंतर जर कोणी ॲबसेंट असेल तर इथं फक्त त्याला कॅपिटलमध्ये एन लिहायचं आहे आणि हा रकाना कोरा सोडायचा आहे. जर ॲबसेंट असेल तर, प्रेझेंट असेल तर असंच राहू द्यात आणि त्याला मिळालेले मार्क इथे तुम्ही या रकान्यांमध्ये लिहायचे आहेत. ह्या रकान्यामध्ये मराठीचे आणि या रकान्यांमध्ये गणिताचे. ठीक आहे. तर आता येतात तिसरीचे विद्यार्थी आहेत. तिसरीच्या विद्यार्थ्यांची मी माहिती भरतो. ठीक आहे. माझे मार्क भरून झालेले आहेत. आता मी काय करणार आहे, तर याला फाईलला सेव्ह ॲज म्हणजे फाईलला सेव्ह करायचं आहे मला. फाईल सेव्ह ॲज ऑप्शन घेतला, त्यामध्ये डेस्कटॉप निवडला. डेस्कटॉपमध्ये आपण ऑलरेडी फोल्डर तयार केलं, पायप फोल्डर निवडलं. आता इथं मला फाईलला नाव द्यायचं. मी काय करणार, पुन्हा आपण जी फाईल डाउनलोड कुठे केली होती, डाउनलोड्समध्ये. आपली फाईल कुठे डाउनलोड होते, डाउनलोड्समध्ये. त्या डाउनलोड्समध्ये गेल्यानंतर इयत्ता तिसरीची फाईल दिसते, त्याला क्लिक केलं, F2 दाबून त्याला म्हणजे रिनेम ऑप्शन आला. तुम्हाला रिनेम ऑप्शन असा येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर रिनेम नावाचा ऑप्शन असतो बघा, तो रिनेम नावाचा ऑप्शन निवडा. कंट्रोल-C ने कॉपी करा किंवा राईट क्लिक करून इथे कॉपी म्हणा. ठीक आहे. आणि पुन्हा आपल्याला जायचं आहे एक्सेलमध्ये इथे फाईल नेमला पेस्ट केलं नाव. सेव्ह टाईप ॲज आपल्याला काय करायचं आहे, CSV कॉमा डेलिमिटेड क्लिक केलं. ओके. सेव्ह म्हटलं. सेव्ह बघा इथं पुन्हा ऑप्शन विचारलं येस का नो, येस म्हणा. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की आता आपल्याला पूर्ण मार्क भरलेला झाल्यानंतर आपण CSV फाईल केल्यानंतर आपण इथं बॅक यायचं. बॅक येताना आपण इथं हा क्रॉस दाबल्यानंतर पुन्हा एकदा विचारता येस का नो. आता इथे विचारलं नाही, जर तुम्हाला विचारलं तर त्यावेळेस नो म्हणायचं आणि पूर्ण बॅक यायचं आहे. आता इथं पूर्णपणे मला बॅक आलेलो आहे. ठीक आहे. आता आपल्याला इयत्ता तिसरीची अपलोड करायची आहे. पुन्हा जा इथे क्रोममध्ये गेल्यानंतर एक्सेलमध्ये अपलोड सबमिटिव्ह टू, नाही ते जाऊयात चूज फाईल. आता बघा इथे तिसरीची फाईल आलेली आहे. सिलेक्ट करा, ओपन करा. आता इथं तुमचं नाव आलेलं आहे त्या फाईलचं. त्याला अपलोड स्टेप 1 म्हटल्यानंतर तुमच्या साईडला इथे प्रोसेसिंग येईल. प्रोसेसिंग आल्याच्यानंतर आपली जी फाईल आहे ती अपलोड होत आहे. चालतील बघा, अपलोड स्टेप 1 कम्प्लिटेड. ओके. मी जे मार्क भरले ते बघा आहेत. एकदा पुन्हा चेक करून घ्यायचे. तिथे मार्क ऑलरेडी पूर्ण भरलेले आहेत. ठीक आहे. अपलोड स्टेप 2 डाटा अपलोड सक्सेसफुली. ओके. परत आपल्याला हा चेक करायचा आहे. चेक करण्यासाठी रिपोर्टमध्ये जा. रिपोर्टमध्ये बेसलाईन अँड सबमिटिव्ह, त्यामध्ये पुन्हा आपल्याला एक्झाम टाईप निवडा. दुसरीची मग सबमिटिव्ह 2चे मार्क भरले, त्यामध्ये येतात तिसरीचा वर्ग भरलेला आहे. डिव्हिजन 1 जेंडर सबमिट. पुन्हा प्रोसेसिंग आलं. तर मी भरलेले मार्क इथे पूर्ण दिसत आहेत मला. त्यांची अशा प्रकारे आपली माहिती पूर्णपणे व्यवस्थितरित्या भरलेली आहे. त्यानंतर तुम्ही लॉग आउट होऊ शकता. अशा प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज तसेच टेक्निकल व्हिडिओज जर बघायचे असतील तर माझ्या या चॅनलवर आपल्याला एक्स्ट्रा मटेरियलमध्ये टेक्निकल व्हिडिओज दिसतील. त्यामध्ये टेक्निकल व्हिडिओज आहेत तुमचे शाळेत, लॅपटॉप, मोबाईल संदर्भात, आणि एज्युकेशनल व्हिडिओजमध्ये हे एज्युकेशनल संदर्भातील व्हिडिओ आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला तात्काळ त्या शंकाचे समाधान केले जाईल. धन्यवाद.